हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे अध्यक्ष नामानिष्ठादास प्रभू याने सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 16व्या दिवशी 16व्या अध्यायाचे आपण अभ्यास करणार. अध्यायाचं नाव आहे देवासुर संपादन विभाग योग, म्हणजे देव आणि राक्षस हे दोन दोन लोकांचे गुण आपण आज अभ्यास करणार. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथातं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादां सगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृष्णवानुसुत देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रीला प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे जया पताका स्वामी तिनामी नमाचार्य पदाय निताय कृपाय प्रदाय ते गौर कथा दामोदाय नगग्राम तारिणे. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी तिनामिनि. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे इस्कॉन श्री राधा गोविंद मंदिरच्या या अध्ययन वर्गामध्ये. आज आपण 16व्या अध्यायाचा आपण अभ्यास करणार आहोत. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिरचे हे आश्रविग्रह श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आजचा अध्ययन वर्ग सुरू करतो. इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रीला प्रभुपाद यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. गुरु महाराज जय पताका स्वामी महाराज यांना मी साष्टांग दंडवत करून त्यांचा आशीर्वाद. ज्यांनी अध्ययन वर्ग सुरू केला असे नामानिष्ठादास प्रभू यांची प्रेरणा द्वारा हे अभ्यास वर्ग सुरू आहे त्यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. अनेक कृष्ण भक्त आहे जे वेगवेगळ्या सेवा करतात आहे त्यांनाही माझा सादर नमस्कार. ज्यांनी मला मराठीमध्ये पुढाकार दिला असे अन्वय माताजी, मनीषा माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी, मुग्धा माताजी आणि कुमुद माताजींनाही माझा सादर नमस्कार. तर काल 15व्या अध्यायामध्ये आपण काय अभ्यास केला तर भौतिक जगापासून अलिप्तपणे ते कसं ते आपण अभ्यास केलं. स्थळानंतर नंतर कृष्ण देखा भाल करतात म्हणून आणि वेदांत सूत्राचे सारांश हे आपण 4 टप्प्यामध्ये काल 15व्या अध्यायाचा आपण अभ्यास केला. आज आपण 16व्या अध्यायामध्ये काय करणार आहे तर अतिरेकी आणि राक्षसी गुण, नंतर राक्षसी स्वभाव, राक्षसी क्रियाकल्पांचे परिणाम आणि उन्नती किंवा अधोगतीची निवड हे आपण आज 3 टप्प्यामध्ये हे अध्यायाला आपण अभ्यास करणार आहोत. तर भगवान म्हणाले की निर्भयपणा, सत्वशुद्धा, आध्यात्मिक ज्ञान, अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ कर्म, वेदा वेदाध्ययन, जनन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्ता, शांती, त्याग, शांती, दोष काढण्याचा, वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषापासून मुक्ती हे सर्व देवी गुण आहे. भारतात देवी स्वभावाचा मनुष्यामध्ये हे आढळतात. तर हे पहिल्या 3 श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला आता हे जे देवामध्ये देवी गुणाचे जे लोक असतात त्याच्यामध्ये हे सर्व आपण गुण पाहू शकतात. त्याच्यावरती आपण अभ्यास केला. तर निर्भयपणा म्हणजे काय तर आपण जेव्हा घर त्याग करून कोण जर कोणाला आता रिक्षा घ्यायची आहे, कोणाला वाटत असेल की बाबा मी नाही आता मला या भौतिक जगामध्ये मला राहायचं नाही, मला आध्यात्मिक प्रगती करायची आहे, मला कुठेतरी हे संन्यास सोडून मला संसार सोडून संन्यास घ्यायचे, तर त्याला निर्भयपणा म्हणजे ते कुठेतरी भगवानाच्या कृपेद्वारा राहावे लागेल हे त्यांना दृढ निश्चय असायला पाहिजे. त्यांना असं वाटायला नको की मी जर हे संन्यास स्वीकार केला तर माझा उदरनिर्वाह कसा होणार, मी जर उद्या आजारी पडलो तर माझी कोण काळजी करणार. हे सर्व
तर त्याला निर्भयपणा म्हणतात, की तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवायला पाहिजे, की काही झालं तरी भगवान माझ्या पाठीमागे आहे. असं याला निर्भयपणा म्हणतात. नंतर सत्वशुद्धी. सत्वशुद्धी म्हणजे हे आश्रमातले सर्वात मोठा गुण आहे. म्हणजे त्यात काय असतं, की जे अनेक नियम आहे, यापैकी एक नियम म्हणजे तुम्ही स्त्रिया जे संन्यासी आहे, त्याने स्त्रियापासून लांब राहावे लागते. कारण स्त्रिया हे सर्व मोठं पतनाचं कारण नसतात. कारण त्यांच्यामध्ये जे सौंदर्य असल्यामुळे काही लोक त्यांचं पतन होतं. आपण भौतिक जगामध्येही बघितलं आहे, की काही लोकांना वाईट सवय असतात आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास, नंतर त्यांचा धंदा, त्यांची नोकरी हे आणि त्यांचं घर आणि वैवाहिक जीवन हे सर्व विनाश झालेले आहे. कारण त्यांना अनेक स्त्रियांशी संबंध ठेवावा लागतो. म्हणजे सत्वशुद्धी म्हणजे हे संन्यासाचे सर्वात मोठा गुण. त्याने स्त्रियापासून लिप्त राहावे लागते. आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन म्हणजे आता आपण भगवद्गीताचं आपण अध्ययन करतो. तर जे संन्यासी लोक आहेत त्याने काय केलं पाहिजे तर हे भागवतम, श्रीमद भगवद्गीता ह्याचं अध्ययन केलं पाहिजे आणि हे प्रचार केला पाहिजे. असं याला आध्यात्मिक ज्ञानाचे दान. दान हे गृहस्थासाठी आहे. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपण 4 वर्णाचे असतात. जसं ब्रह्मचर्य असतं, नंतर आपलं गृहस्थाश्रम, नंतर वनप्रस्थान असतं आणि शेवटचं आपण संन्यासाश्रम. तर हे जे सर्व आहे, त्याच्यात काय आहे, फक्त हे जो गृहस्थाश्रम आहे, म्हणजे जो 25 वर्षानंतर जो गृहामध्ये ज्याने लग्न केलं आहे, तोच पैसे कमवतो आणि हे जे बाकीचे 3 जे जे बाकीचे 3 लोक आहेत, जे ब्रह्मचर्य आश्रम आहे. हे सर्व त्याच्यावरती निर्भर असतात. कारण हे सर्व पैसे वगैरे त्यांनी जर दिले, ते त्यांचा उदरनिर्वाह होणार. ते काय काम करणार. ते जर ते ब्रह्मचर्य आश्रमामध्ये असतील, तर ते कुठेतरी शिक्षण घ्यायला जाणार. नंतर जे वानप्रस्थान आश्रममध्ये गेले, तर त्याला यज्ञ, तप करायसाठी ते काही पैसे लागेल. त्याला काहीतरी फुलं लागेल. हे सर्व कोण दान करणार? तर हे गृहस्थ करणार. तर दान हे सर्वात मोठा गुण ह्या गृहस्थ आहे आणि कमीत कमी त्याने प्रत्येक महिन्यामध्ये 20 ते 30% त्याने दान द्यावं असं दानाचा इथे देवी गुणामध्ये भगवंतांनी सांगितलं. पुढे आत्मसंयम. आत्मसंयम म्हणजे आपण गृहस्थामध्ये जे काय आहे, तर त्याने फक्त आपली पत्नीला उपभोग घ्यायसाठीच पूर्ण जीवन आपण व्यय करू नये. त्यांनी फक्त ज्या मुलाबाळा पुरतच त्यांनी आपले भोग घ्यायचा पाहिजे. नंतर जर आपण पूर्ण दिवस जर ह्याच्यामध्ये जर रममाण राहिले, तर आपण आपलं जो उन्नत आत्मसाक्षात्कारासाठी आपण वेळ काढू शकणार नाही. म्हणून आत्मसंयम हा आपल्या गृहस्थात सर्वात मोठा गुण असायला पाहिजे. नंतर यज्ञ कर्म. कर्म म्हणजे आपण नामजप हे सर्वात मोठा यज्ञ आहे. आपण सावेद्यामध्ये अभ्यास केला. वेदाध्ययन म्हणजे आपण गृहस्थांनी आपण रोज नेहमी आपल्याकडे 1 तास नाही तर आपण आपल्याकडे 5-10 मिनिटं असेल, तर आपण रोज एक श्लोकाचंही जर आपण अध्ययन केलं, तर आपण 1 वर्षामध्ये पूर्ण एक भगवद्गीताचं आपण पूर्ण अध्ययन करू शकतात. नंतर तपस्या. तर तपस्या ही फार वेगवेगळ्या हे असतात आपल्याला वेगवेगळी तपस्या करायची असते. ते आपल्याकडे होणार नाही. साधेपणा म्हणजे आपण जास्त महाग कपडे घालायचे नसतात. महाग मोबाईल आहे. नंतर महाग हे सर्व घर, हे सर्व आपण त्याग केला पाहिजे आणि साधेपणा आपण राहिला पाहिजे. अहिंसा. अहिंसा ही मी तुम्हाला काही वेळा सांगितलं, की प्रत्येक जीवामध्ये जसे 84 लाख योनीमध्ये प्रत्येकामध्ये परमात्मा म्हणून स्थिर आहे. तर आपण कोणाची हत्या केली, तर तो काय होणार? तर ते अहिंसाच होणार एक प्रकारची. म्हणून अहिंसा हे आपण टाळलं पाहिजे. सत्य म्हणून आपण असंच सत्य बोलायचं, की त्यामुळे दुसऱ्याला काही आपण त्याला काही करू शकत नाही. म्हणून आपण त्याला काही गंभीर असा त्याचा परिणाम नाही येत नाही, असं आपण सत्य बोलायला पाहिजे. क्रोधातून मुक्ता. क्रोधातून मुक्ता म्हणजे आपण जे काही आपल्या भौतिक जगामध्ये घडतात, ते आपल्याला सगळ्याला आपण कुठेतरी जे आपण अपेक्षा केली, त्याच्या विरुद्ध जर आपल्याला काय झालं, तर आपल्याला राग येतो. त्याला आपण क्रोधातून मुक्तता ठेवी असं या. त्याग तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जे भौतिक जगामध्ये राहतात, तेव्हा आपण सकाम कर्म करतात. तर ते आपण फळाची अपेक्षा करतात. तर तेव्हा इथे आपण त्याग म्हणजे आपण जे काही कर्म करतात, ते आपण भगवंताला अर्पण केलं पाहिजे. तेव्हा तो त्याग होऊन जाते. शांती हे आपण आपल्या घरामध्ये आपल्या स्वतःसाठी शांती. कारण आपल्याला तोंड दिलेलं आहे, तर आपण काय करतात, आपण नेहमी बोलत राहतात. तर आपण शांती ठेवायला लागेल. दोष कारण वृत्तीचे तिटकारा.
तर आपण तुम्हाला माहित असेल आपण भौतिक जगामध्ये राहतात. तर आपण जर 2 मित्र भेटले, तर आपण काय करतात, आपला जो तिसरा मित्र तो तिथे नसतो. त्याची आपण दोष काढतात, की त्याने ह्या केलं, त्याने ते केलं. नंतर आपले जे नातेवाईक असते, आपले जे शेजारी असतात, त्यांचे आपण दोष काढत असतात. तर ह्यातून आपण तिटकारा दिला. सर्व जीवांच्या प्रती दयाभाव असं मी तुम्हाला सांगितलं, की 84 लक्ष योनी आहे. अहिंसासारखं हे सर्व जीवांचा प्रतिदयाभाव आहे. लोभविहीनता म्हणजे आपण जे काही मिळालं असतात त्याच्यात आपण संतुष्ट राहायला पाहिजे. आपण सौम्यता, विनयशीलता, दृढ निश्चय. तर आता हे 18 दिवस भगवद्गीता शिकून घ्या. त्याच्यामध्ये आता आपण आजच प्रभू आहे. तर त्याने दृढ निश्चय केला आहे, की मी कशी कुठल्याही परिस्थितीमध्ये 18 दिवसात भगवद्गीताचा पूर्ण कोर्स करणार. म्हणजे याला दृढ निश्चय म्हणतात. नंतर उत्साह. तर भगवद्गीता शिकायला 3 गोष्टी लागतात. तुम्हाला उत्साह, दृढनिश्चय आणि हे ज्ञान. तर हे उत्साह जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही, तोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये कुठलाही कार्य पूर्ण करू शकणार नाही. क्षमा म्हणजे आपल्याला माहीत आहे, की आपण भौतिक जगामध्ये राहतात, तेव्हा आपल्याकडे चूक होणार आणि तशीच दुसऱ्याकडे चूक होणार. तर जेव्हा आपल्याकडे चूक होतात, तेव्हा आपण अपेक्षा करतो, की त्याने आपल्याला क्षमा द्यावी लागेल. तसंच आपणही जेव्हा दुसऱ्याने कुठल्यातरी चूक केल्या असतात, तर आपणही त्यांना क्षमा केली पाहिजे. सूची आणि द्वेष व सन्मानाची अभिलाषा मुक्ती. पण आपण भौतिक जगमध्ये राहतो, तर आपण कुठे शृंगारामध्ये जातात, तेव्हा आपल्याला अपेक्षा असतात, की त्याने मला सन्मान दिला पाहिजे. त्याने मला नावामध्ये हाक बोलायला पाहिजे. स्टेजवरती घेऊन माझा सन्मान, सत्कार केला पाहिजे. हे सर्व अभिलाषापासून आपण मुक्ती केली पाहिजे. याला हे भगवंताने 1 ते 3 16.1 ते 3 या श्लोकामध्ये वेगवेगळ्या हे मनुष्याचे गुण ज्याला देवी गुण म्हणतात, इथे वर्णन दिलेलं आहे. असा या 3 श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, की "हे पार्था, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे असुरी प्रकृती जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत." तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तो हत्ती आहे. तो हत्ती काय झालाय, तो वेडा झालेला आहे. तो वेडा काय करतो, तो उर्मटपणा करतो. आता तुम्ही चित्रामध्येही आणि व्हिडिओमध्येही बघू शकता. तर तो काय करतो, हे तिथे जे काही बसलेले आहे. त्यांना मारतात आणि त्याला मारायचा प्रयत्न करतात. तर ह्याला उर्मटपणा म्हणतात. आणि दंभ म्हणजे आपल्याकडे जे नाही ते आपण दाखवतो त्याला दंभ म्हणतात. तर आपण काही जसं आता आता लग्नाचा सीझन चालू आहे. तर आपण काय करतात, आपले जे शेजारी आहे, आपले नातेवाईक आहेत, त्याच्याकडे काय करतात, आपण महाग कपडे घेऊन देतो, त्यांच्याकडे बूट घेऊन देतात आणि स्त्रिया काही महाग असे ते सोने दागिने घेऊन आपण लग्नामध्ये जातात. त्याला दंभ म्हणतात. कारण आपल्याकडे जे नाही ते आपण दुसऱ्याला दाखवतो. त्याला दंभ म्हणतात. नंतर अभिमान. तर काही लोक असतात ज्यांच्याकडे असतात तर ते सर्व घालून तिकडे जसं लग्नामध्ये जातात. तर ते आपला जर घरचं लग्न असतं तर आपण ते सर्व दाखवलं तर एक चांगली गोष्ट आहे. पण आपल्या घराचं लग्न नाही, तरी आपण हे सर्व सोनं दागिने वगैरे घालून चांगले कपडे वगैरे साडी वगैरे हे जेव्हा घालून जातात, तर ते हे सर्व काय होतं ते अभिमान होतात. आणि अज्ञान म्हणजे आपल्याला भौतिक जगाचं ज्ञान आहे, पण आपल्याला आध्यात्मिक जगाचं ज्ञान नसतं. म्हणजे आपल्याकडे आपण भगवद्गीतामध्ये काय ज्ञान दिलेलं आहे, भागवतामध्ये काय ज्ञान दिलंय, हे आपण ज्ञान घेत नाही. याला अज्ञानी म्हणून तो फक्त असुरी सारखा तो वागतो. त्याला फक्त भौतिक जगामध्ये जे भोग आहे, तेच भोगायची इच्छा असतात. हे सर्व काय आहे, तर असुरी प्रकृतीने जन्मलेल्या लोकांचे हे गुण आहे. असं इथे हे 16.4 मध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे. तर पुढे भगवान म्हणतात, की देवी गुण मोक्षदायक असतात, तरी असुरी गुण बंधकारक. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू गुणासह जन्मलेला आहे. तर आपण जेव्हा देवी गुणामध्ये राहतात, तर आपलं काय होतं, तर ते आपल्याला बांधन करतात. म्हणजे आपली मुक्ती होऊ शकते. आपली मुक्ती झाली म्हणजे आपण कुठे जाणार? तर आपण भगवंताचे शाश्वत धाम गोलका वृंदामध्ये जाणार. परंतु जर हे असुरी गुणामध्ये राहिले, तर आपण परत या भौतिक जगामध्ये परत ह्या मृत्यूलोक ज्याला आपण भूलोक म्हणतात, तिकडे परत येऊन आपल्या मुक्ती होणार नाही. म्हणून इथे या श्लोकामध्ये भगवान सांगितलं, की की जे असुरी लोक जे देवी गुणवाले जे लोक असतात, त्यांना मोक्ष होतात आणि ज्यांचे असुरी गुण ते बंधनकारक होतं. म्हणजे या बंधनांमध्ये बांधले जातात. त्यांचं परत जन्म, मृत्यू, जरा, व्याधी होतं. परंतु भगवंत अर्जुनला सांगतात, की "तू चिंता करू नकोस, कारण तू देवी गुणासह जन्मलेला आहे म्हणून तुझा मोक्ष होणार आहे, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, की "हे पार्था, या जगामध्ये देवी आणि असुर असे 2 प्रकारचे जीव आहेत.
मी यापूर्वी तुला देवी गुणाचे विस्तारपूर्वक वर्णन केले आहे. आता माझ्याकडून असुर गुणाचे वर्णन. तर आपण जे 24 गुण आपण बघितलं, ते देवी गुणाचं भगवंताने वर्णन केलं आहे. तर आता पुढे या श्लोका माध्यमाने आता भगवंत आपल्याला असुर गुणामध्ये जे असतात, त्याचे आता भगवंत आपल्याला वर्णन करतील. पण भगवंत या श्लोकामध्ये 16.7 मध्ये म्हणतो, "असुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये यात जाणत नाही. सु शुचिरभूत शुचिरभूतपणा, सदाचार असे तसे सत्याची त्यांना मध्ये आचरत नाही." तर मी जसं तुम्हाला सांगितलं, की असुर लोक काय असतात, तर आपण जे भौतिक जगामध्ये राहतात, ते देवी गुणामध्ये जे लोक असतात, ते 9 वाजता की 10 वाजता ते झोपून जातात. परंतु जे असुर लोक असतात, त्यांची ती सकाळ होते. रात्री 10 वाजता त्यांची सकाळ होते आणि सकाळी 4-5 वाजेपर्यंत ते अ, पार्ट्या करतात. ते वेगवेगळे जे भोग असतात, इंद्रियतृप्तीची जी वस्तू असतात, ते भोगतात. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात, तर तुम्हालाही माहीत असेल, की हे सर्व काय सुरू होतं रातच्या 10 नंतर आणि ते सकाळी 4 वाजेपर्यंत सुरू असतात. तर आपण इस्कॉनमध्ये आपला नियम आहे, की आपण ब्रह्म मुहूर्तामध्ये उठायचं. म्हणजे आपण 4 वाजता उठून आपण अंघोळ करून आपण 4:30 वाजता मंगळ आरतीमध्ये, नंतर जपा वगैरे करतो. नंतर भागवतम, भगवद्गीता हे वेगवेगळ्या वर्गाचा आपण ध्यानामध्ये आपण सामील होऊन जातात. परंतु हे जे असुरी प्रवृत्तीचे होते, ते काय करतात, ते 9 वाजता आपल्या घरातून निघतात आणि सकाळी 5 वाजता घरी येऊन झोपून जातात. म्हणजे जे असुरी जे लोक असतात, त्यांच्यामध्ये त्यांना काय करावं आणि काय करू नये ते जाणत नाही आणि त्यांच्यामध्ये सदाचार नसतात. त्यांच्यात भूतपणा पण नसतात. जसले जे लोक असतात, त्यांना असुरी व प्रवृत्तीचे लोक म्हणतात. असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, की ते जगात हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणी यांचं नियंत्रण करीत नाही. त्यांचं म्हणणे आहे, की केवळ मैथुनाच्या इच्छामुळे हे जग निर्माण झाले आहे आणि खेरीज अन्य कोणताही कारण नाही. म्हणून म्हणजे असुरी जे लोक आहेत त्यांना असं वाटतो, की आपला जो सृष्टीची निर्मिती झाली, जसं मी तुम्हाला सांगितलं, की सृष्टीची निर्मिती कशी झाली? तर भगवंताचं जेव्हा विस्तरण झालं, त्याला महातत्व ज्याला आपण कारणोदक्षा विष्णू म्हणतात. म्हणजे जे कारणोद्वारा आपला हा भौतिक जग झालेला कारणोदक्षा विष्णू म्हणतात. नंतर प्रत्येक ब्रह्मांड निर्मिती झाली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती झाली. तर त्याच्यासाठी गर्भ लागतात. त्याचं कारण काय आहे तर गर्भोदक्षा विष्णू आणि गर्भोदक्षा विष्णूच्या नाभीतून आपण ब्रह्माची उत्पत्ती झाली आणि मुळे आपण हा ब्रह्मलोकचा निर्माण झाला आणि हे जे 14 लोक आहेत, हे वेगवेगळ्या लोकांची निर्मिती झाली. आणि प्रत्येक हृदयामध्ये जेव्हा भगवंतानी आपण प्रकृतीचे आपण जे 84 लक्ष योनी आहे, ते प्रत्येकामध्ये हृदयामध्ये शिरोदक्षा विष्णू म्हणजे त्याचं विस्तरण झालं. आपल्या हृदयामध्ये जीव, आत्मा, परमात्मा म्हणून ते स्थायी झाले. हे आपल्याला आपण अभ्यास केले. परंतु हे जे असुरी प्रकारचे लोक आहेत, त्यांना हे सर्व असत्य वाटतं आणि ते निराधार वाटतात आणि त्यांना वाटतं, की हे सर्व कोण नियंत्रण करत नाही. जसं आपण काही वेळा अभ्यास केला, की आपण 3 गुणामध्ये बांधलेलोच असतो. सत्य, सत्व, रज आणि तमोगुण. आणि हे नियंत्रण कोण करतं? भगवान श्रीकृष्ण करतात. पण हे जे असुरी प्रकारचे लोक आहेत, त्यांना असं वाटतं, की हे सर्व कोण नियंत्रण करत नाही. त्यांना असं वाटतं, की हे फक्त मैथुनामुळे हे भौतिक जगाची निर्माण झाली आहे आणि आणि ही कामाखेरीज आणि कोणताही कारण नाही. म्हणजे फक्त हे काम इच्छापासूनच हे भौतिक सृष्टीची निर्मिती झाली आहे, असं त्यांना वाटतं. असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला या श्लोकाचा तात्पर्यामध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. अशा निष्कर्षाचे गमन करीत स्वतःचा नाश सोडून घेतलेले आणि अल्पबुद्धी असून लोक जगाचे विनाश करण्याचा अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. तर आपण काही आपण बघतात, की आता अनेक देशामध्ये, अनेक राज्यामध्ये, अनेक वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या अहिंसा चालू असतात. कारण प्रत्येकाला त्यांना आपण कोणतरी आहे, आपण आपलं वर्चस्व स्थापित करायचं असतं. म्हणून ते काय करतात, युद्ध करतात आणि त्याच्यासाठी अनेक वैज्ञानिक आहेत, जे वेगवेगळ्या नवीन-नवीन शस्त्रांची निर्मिती करतात. कारण त्यांना विनाश करायचा असतात. कारण आतापर्यंत तुम्ही बघा, तर आपण भौतिक जगामध्ये आता दिवाळी गेली, तर जेव्हा आपण बॉम्ब वगैरे विस्फोट करतात, तर काय होतं, त्याचा विनाश होतं. परंतु कधी असं निर्मिती झाली काय, तर त्यांना असं वाटतं, की हे जे काही आपण चांगले नवे शस्त्र वगैरे निर्मिती केली, तर आपण चांगलं असं भौतिक जगाचं निर्माण करू. परंतु हे असं होत होत नाही. कारण ते अल्पबुद्धीची आणि असुरी लोकांमध्ये असुरी प्रवृत्ती करत असल्यामुळे ते जगाचे विनाश करतात.
तुम्ही बघत असेल की जेव्हा दोन देशामध्ये काही वर्षापासून जेव्हा युद्ध होतं, तर काय होतं, अनेक लोकांचं ते मृत्यूचं कारण होतं. आणि जेव्हा आपण जेव्हा पहिलं विश्वयुद्ध झाला होता, अ, दुसरं विश्वयुद्ध झाला होता, तेव्हा नागासाकी आणि हिरोशिमामध्ये 2 बॉम्ब टाकले होते आणि अनेक वर्षापर्यंत अनेक असे मानवाचे जे वेगवेगळ्या रोगग्रस्त असं जन्माला आले. म्हणजे जेव्हा आपण बॉम्ब वगैरे हे जे विनाशकारी जे शस्त्र असतात, त्याचा उपयोग करतात, तर हे मनुष्य लोकांसाठी खूपच प्राणघातक असतात. असं या श्लोकामध्ये आपण समजून घेऊया. तर भगवान पुढे 16.10 मध्ये म्हणतात, "कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुबत मोहित झालेला असुर लोक आणि त्या गोष्टीमध्ये आकर्षित होऊन सदैव असूचित भूत कर्म करण्यास प्रतस्थ झालेले असतात." जसं आपण काही वेळा आपण अभ्यास केलो, की इस्कॉनचे 4 नियम आहेत. जसं आपण पहिला म्हणजे आपण मांसाचा त्याग केला पाहिजे, मांसाहारचा. दुसरा आपण परस्त्रीची संबंधाचा त्याग केला पाहिजे. नंतर जे आपण मदिरापान, नंतर आपण चहा, कॉफी हे सर्वांचा त्याग केला पाहिजे. आणि शेवटची आपण जे जुगार वगैरे आहे त्याचाही आपण त्याग केला पाहिजे. तर हे 4 वस्तूमध्ये आपली तपस्या ही खूप चांगली होते. तर इथे या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, की हे सर्व जे काय आहे, स्त्री भोगायची असते, नंतर हे जुगार खेळायचे असते, नंतर मदिरापान करायचं, नंतर आपण मांसाहार हे इंद्रिय तृप्तीचे वस्तू आहे, जे कधी पूर्ण होत नाही. तुम्ही जिती जास्त करणार तितकी आणखी वाढणार. जसं आपण एका मी तुम्हाला भौतिक जगाचं उदाहरण दिलं, तर आपला स्कूटर आपल्याकडे 2 टू व्हीलर्स आहेत. टू व्हीलरमध्ये जर आपण 1 लिटर पेट्रोल टाकलं, तर ते 50-60 किलोमीटर पर्यंत जाणार आणि नंतर ते बंद होऊन जाणार. म्हणजे पेट्रोल हा इंद्रियतृप्तीचा एकच वस्तू आहे. तर आपण जर आणखी 2-3 लिटर टाकलं, तर ते आणखीन पुढे ते जाणार. तसंच हे जे इंद्रिय तृप्तीचे आहे, हे तुम्ही जिती जसं पेट्रोल सारखं आहे, तर जिती तुम्ही टाकलं, तितकी ते तुमची तुमची भोगायची इच्छा वाढणार. ते कमी होत नाही. म्हणजे असं या श्लोकाचं तात्पर्य आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण जास्त भोगतात, तेव्हा आणखीन भोगायची आपल्याला इच्छा होते. म्हणून इथे सांगतात, की कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन त्यांना गर्व वाटतं, की मी खूपच स्त्रियांना भोगलं, मी खूप जुगारामध्ये पैसे कमवलं, मी खूप मांसाहार केला, मी खूप दारू पिला. काही लोक असतात जे म्हणतात, की मी हे 2 ग्लास मध्ये 3-4 ग्लास पर्यंत मला काही होत नाही. तर हे सर्व त्यांना खोटा गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि गर्व असतात. असं या श्लोकामध्ये भगवंतांना आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. पुढे भगवान म्हणतात, की इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता असे आहे. त्यांना विश्वास असतो. अशा प्रकारे त्याने मरेपर्यंत अमर्याद चिंतन कसले असतात. शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले असतात आणि कामक्रोध प्राण झालेले हे असुर लोक इंद्रियतृप्तीकरिता अनन्य मार्गाचे संचय करतात. म्हणून तुम्ही जेव्हा भौतिक जगामध्ये राहतात, तर तुम्ही बघा जर रोजच तुम्हाला जर वृत्तपत्रामध्ये 8-10 घरामध्ये घरफोडी झाली आहे, चोरी झालेली आहे, लूटफाट झाली, कोणाला लुटून घेतलंय, कोणाचं मंगळसूत्र काढून घेतलं, कोणाचा मोबाईल चोरी झालाय. हे सर्व काय असतात, तर तुम्ही त्यांचं जेव्हा ते पकडले जातात, जेव्हा पोलीस त्यांना पकडतात, तर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल, की हे सर्व काय केलं त्यांनी हे सर्व चोरी कशासाठी केली? तर त्यांना वेगवेगळ्या इंद्रिय तृप्ती भोगायची इच्छा होती. त्यांना जुगार खेळायचं होतं, अनेक स्त्रिया भोगायच्या, त्यांना मदिरापान करायचं होतं. त्यांना कुठेतरी मोठ्या-मोठ्या रेस्टॉरंट, मोठ्या-मोठ्या हॉटेलमध्ये चांगलं खायचं होतं. मांस वगैरे हे भोग करायचं होतं. म्हणून ते हे सर्व काय करतात, असे चोरी करतात आणि अन्यायी मार्गाचा ते धनसंचय करतात. असं या श्लोकामध्ये तात्पर्य दिलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात, की असुरी मनुष्य विचार करतो, की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अतिसंपत्ती प्राप्त करेल. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारला आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वच ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असेल. मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन. आणि याप्रमाणे मी मौज-मजा करेन. अशा प्रकारचे असुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. तर इथे तुम्ही 3 वेगवेगळे आपल्याला उदाहरण दिलेले आहे. तर जेव्हा आपण सत्ययुगामध्ये होते, तेव्हा
अ, न अ, प्रल्हाद महाराज जेव्हा जन्माला आले होते, तर ते ते भगवंत विष्णूचे परम भक्त होते आणि नेहमी त्यांचं नामस्मरण करायचे. पण त्यांचे जे वडील होते हिरण्यकशिप, त्यांना ते आवडत नव्हतं. म्हणून त्याने वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मारायचा प्रयत्न, त्यांना गरम तेलामध्ये टाकलं, त्यांच्या हातीच्या पायाखाली टाकलं, त्यांच्यावरती वेगवेगळ्या शस्त्रांनी त्यांच्यावरती हल्ला केला, त्यांना सर्पामध्ये टाकलं. पण कुठेतरी त्याने नंतर शेवटचे आपल्या बहीण होलिका बरोबर त्याने अग्नीमध्येही टाकलं. परंतु कुठेही त्यांचा वध झाला, त्यांना आली नाही. तर असे जे लोक असतात ते त्यांना असं वाटतं, की मी जे काय आहे, माझ्याकडे जी संपत्ती आहे, त्याचा उत्तरार्ध वाढायला पाहिजे. म्हणून ते त्यांना असं वाटतं, की माझ्यासारखा माझ्याकडे ती संपत्ती आहे, तर लोकांनी मलाच असं देव म्हणून पूजन केलं पाहिजे. आपण दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकतो. तिसऱ्या चित्रामध्ये. तर तिसऱ्या चित्रामध्ये आपण बघू शकतो, तिसऱ्या चित्रामध्ये रावणाचं इथे उदाहरण. रावण तो त्रेतायुगमध्ये आला होता. तर तेव्हाही तो असुर होता. कारण त्याने स्वर्ग भोगायचा म्हणून त्याने स्वर्गपर्यंत शिडी बांधायचा प्रयत्न केला होता आणि त्याने तो शिवचा परम भक्त होता. आणि त्याने खूप वरदान मागितलं होतं. परंतु त्याची एक चूक झाली. त्याने परस्त्रीवर तर खोटे डोळे टाकले आणि त्याचा तो मृत्यूचा कारण झाला. नंतर ही गोष्ट आपण 4थ्या अध्यायामध्ये तुम्हाला सांगितली होती, की जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांचे वडिलांचे लग्न वासुदेव आणि देवकीचं जेव्हा लग्न झालं होतं, तेव्हा एक आकाशवाणी झाली होती, की त्यांचा जो 8वा मुलगा आहे, तो त्याचा मृत्यूचं कारण होणार. तेव्हा त्याने आपल्या म्यानातून तलवार काढून आपली बहिणीचा वध करायचा प्रयत्न. तर हे सर्व असुर लोक आहेत. तर ते काय करतात, त्यांना असं वाटतं, की ते खूपच बलवान आहे आणि त्यांना आजूबाजू जे लोक आहेत, त्यांनी त्यांचे गुण केले पाहिजे. त्यांनी पूजन केले पाहिजे. त्यांना आदर सत्कार त्याचा पूजन केलं पाहिजे असं त्यांना वाटतं. असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं, की जे असुर प्रवृत्तीचे लोक असतात, ते वेगवेगळ्या धनसंचय त्यांच्याकडे खूप असतात. त्यांच्याकडे ते बलवानही असतात. परंतु त्या खोट्या अहंकारामध्ये त्यांना वाटतं, की ते स्वतःच देव आहे आणि वेगवेगळ्या लोकांनी त्या त्या काळाचे लोक आहेत त्याचंच पूजन केलं पाहिजे. असं त्यांना अहंकारामुळे त्यांचं पतन होतं, त्यांचा विनाश होतो, त्यांचा मृत्यू होतं. असं या श्लोकामध्ये मकसूर लोकांचा भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, की या प्रकारे अनेक चिंता निक्रांत झालेल्या आणि मोह मोहजालामध्ये बद्ध झालेले असुर लोक इंद्रतृप्तीमध्ये अत्याधिक अशक्त होतात आणि नराधममध्ये पतित होते. असं मी तुम्हाला सांगितलं, की आपण वेगवेगळं उदाहरण दिलं होतं. तर काही लोक भौतिक जगामध्ये राहतात. काही स्त्री असतात त्यांना फार कपडे घालायची सवय असतात. त्यांना असं वाटतं, की माझं शरीर खूपच चांगलं आहे आणि त्याच्या शरीरावरती त्याचा खूप घर असल्यामुळे ते काय करतात, तर हे कमी कपडे घालून हे सर्व आपले जे अंग असतात ते प्रदर्शन करतात. आणि त्यामुळे काय होतं त्याचा दुसरा जन्म एका झाडासारखं होतं. नंतर दुसरं आपण एक उदाहरण घेतलं होतं, की जे खूपच मांसाहार करतात, जे नेहमी रोज सकाळ संध्याकाळ त्यांना भक्षण करायचं त्याचा दुसरा जन्म एका शिवनाला, एका वाघासारखं होतं आणि तो ब मांस भक्षण करणार तो एका पशुसारखं त्याचा खालच्या योनीमध्ये त्याचं पतन होतं. नंतर आपण जे असुर लोक आहेत, जे खूप दारू वगैरे पितात आणि ते काही वेळापर्यंत झोपत असतात. कारण त्यांना ते नशा केल्यामुळे ते उठू शकत नाही. म्हणजे ते 8-10 तास ते झोपत असतात. असं त्यांना लोकांचा दुसरा जन्म अस्वल म्हणून होतं. असं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. तर इथे या श्लोकामध्ये भगवान हेच म्हणतात, की जेव्हा आपण इंद्रियतृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतो, तेव्हा आपण नरकामध्ये पतित होतो. म्हणजे आपला खालती जे आणखीन 7 जे लोक आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये आपलं पतन होऊ शकतं. असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे या श्लोकामध्ये भगवान पुढे म्हणतात, की मिथ्याहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झाला असून लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवंताचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. याचा मी आता तुम्हाला 4थ्या अध्यायामध्ये खूपच अशी शिशुपालाची तुम्हाला मी कथा सांगितली होती. इथेच हेच भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केला, की शिशुपाल आहे, त्यालाही मिथ्या अहंकार आला होता. तो बलवान होता. त्याला गर्व होता. तोही राजा होता. त्याला काम आणि क्रोधाने मोहित झालेले असतात. असुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतर देहामध्ये स्थित असले. म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये शरीरामध्ये जसं मी सांगितलं, की हृदयामध्ये परमपुरुष भगवान श्री पुरुषोत्तम, भगवान श्री कृष्ण अ, परमात्मा म्हणून स्थित आहे. शिरोधाक्ष आहे विष्णू म्हणून. ते आपल्या देहामध्ये तसंच दुसऱ्या देहामध्येही स्थित असतो. यांचा ते द्वेष करतात आणि ते खरं
खऱ्या धर्माची निंदा करतात. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे, की आपण कोण आहे? आपण शरीर नाही. आपण कोण आहे? आत्मा आहे. आपण आत्मा कोणाचा आहे? अंश आहे. भगवान श्रीकृष्णाचा अंश आहे. तर आपण ही भगवंताचे अंश आहे. ते जेव्हा आपण दुसरे जे असुर प्रकृतीचे लोक आहेत, ते खऱ्या अर्थाने ते निंदा करतात. म्हणून इथे या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं, की जे असुरी प्रवृत्तीचे लोक असतात, ते दुसऱ्या लोकांचा द्वेष करतात आणि खऱ्या प्रकाराने ते धर्माची निंदा करतात. असं या श्लोकाचा भगवंतांनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. जे द्वेषी क्रूर नरोत्तम आहे त्याने मी चिरकालासाठी भवसागरामध्ये विविध असुरी योनी टाकत असतो. कसं आपण 10व्या अध्यायात आपण 11 आणि 12व्या अध्यायामध्ये आपण बघितलं, की जेव्हा आपण मनुष्यामध्ये जन्माला येतो, परंतु आपली असुरी प्रवृत्तीमुळे आपल्या खालच्या योनीमध्ये जात-जात आपण शेवटची आपण एका जड प्राणी म्हणून आपल्याला जन्म होतं. म्हणजे आपण जेव्हा नराधम प्रवृत्ती करतात, तेव्हा आपला अनेक वर्षापर्यंत आपली योनी आपली जे खालची जी योनी आहे, जी 7 लोकांमध्ये जी खालची योनी आहे, त्याच्यात आपला भगवंत आपल्याला तिकडे ठेवतात आणि नंतर आपला उद्धार करतात. असं या श्लोकामध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलं प्रयत्न केलेला आहे. तर मी तुम्हाला तिसऱ्या दिवशी आपण एका नृग रागाची आपण कथा घेतली होती. त्यानेही खूप चांगलं पुण्याचं काम केलं, पण ते एक चुकामुळे त्याचा सरडाचा त्याला जर जन्म झाला आणि अनेक वर्षापासून तो सरडा म्हणून त्या एका विहिरामध्ये राहिला. तर जर आपण जे रोज नेहमी वेगवेगळ्या आपण जे नराधम प्रवृत्ती करतात, जे द्वेष प्रवृत्ती करतात, जे क्रूर प्रवृत्ती करतात, तर आपला हा किती अ, योनी त्या खालती योनीमध्ये आपलं पतन होणार याचा आपण अंदाज काढू शकत नाही. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणते, "हे कोणते असुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणार असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाही. हळू ते अधम गतीला प्राप्त होतात." जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपण भौतिक जगामध्ये राहिले. आपल्याला माहिती आहे, की भगवान कोण आहे? त्याची भक्ती कशी केली पाहिजे? जसं सर्वोच्च जो टप्पा आहे, ज्याला आपण ते आपण घेतला पाहिजे. तेव्हाच आपण भगवंताकडे जुळले जाणार. आपण त्यांचा शाश्वत धाम गोलका वृंदावन कारण तिकडे जन्म-मृत्यू होत नाही. आपण भूलोकामध्ये असतात, तर इथे जन्म-मृत्यू, जरा-व्याधी चक्र असतात. आपण कितीही चांगलं, आपण किती पुण्याचं काम केलं, तरी आपण जास्तीत जास्त आपण स्वर्गलोकामध्ये पोहोचतात. लोकमध्ये पोहोचले, आपण खूपच पुण्य केल्यामुळे आपण तिथे कर्म भोगतात आणि जेव्हा आपलं पुण्य कर्माचं फळ आपण क्षीण होऊन जाते, तेव्हा आपण परत आपण ह्या पृथ्वीमध्ये, मृत्यूलोकामध्ये आपण इथे जन्म-मृत्यू, जरा-व्याधी चक्रामध्ये फिरत असतात. तर इथे या श्लोकामध्ये हेच भगवान सांगण्याचा प्रयत्न केला, की जे असुरी लोक असतात, ते वारंवार जन्म घेतात आणि ते इथे भगवंताकडे पोहोचू शकत नाही. कारण त्यांची गती काय होते? अधम असल्यामुळे आणि खूपच खालच्या योनीमध्ये जन्म असल्यामुळे ते भगवंताला प्राप्त करू शकत नाही. असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, काम, क्रोध आणि लोभ हे नरकामध्ये जाण्याचे 3 द्वार आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे. कारण ह्या तिन्हीमध्ये आत्माचा विनाश होतो. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. हे 3 वेगवेगळे रस्ते आहेत. पहिला रस्ता कुठला आहे? काम. काम म्हणजे कामेच्छा. नंतर आपण सगळे वस्तू भोगायची इच्छा यालाही काम म्हणतात. क्रोध. क्रोध हे प्रत्येक मनुष्याला येतो. कारण जेव्हा तो भौतिक जगामध्ये राहतो, जो काम कर्म करतो. त्याने काहीतरी पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट केले, काय त्याने कुठेतरी काम केलं, तर त्याला फळाची अपेक्षा असते. परंतु जेव्हा फळाची अपेक्षा पूर्ण होत नाही, तर त्याला तेव्हा क्रोध असतो. आणि लोभ. लोभ म्हणजे आपण कुठेतरी खायला जातात. कुठेतरी आपण कुठे चांगलं काम केलंय, तर आपल्याला असं वाटतं, की त्याने मला एक 50 का ₹100 काहीतरी मला द्यावं लागेल. परंतु जर आपल्याला तो ₹10-20 दिला, तर आपल्याला खूप वाईट वाटतं. कारण आपण लोभ केलेला आहे. आपल्याला असं वाटतं, की त्याने मला बक्षीस म्हणून खूपच पैसे दिले पाहिजे. तर जेव्हा आपण काम, क्रोध आणि लोभ हे 3 जे नरकामध्ये जाण्याचे जे 3 द्वार आहेत, प्रत्येक मनुष्यामध्ये आपण हे 3 द्वाराचा आपण त्याग केला पाहिजे. आणि त्याग जेव्हा आपण हे त्याग करू शकत नाही, तेव्हा आपला आत्माचा विनाश होतो. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतात, तर आपल्याला आत्मसाक्षात्कार करायचा असेल, तर आपण हे जे 3 मार्ग काम, क्रोध आणि लोभ याचा आपण त्याग केला पाहिजे. जेव्हा आपण हे त्याग करतात, तेव्हा आपण हे सर्व काय आहे भगवंताला अर्पण करून जेव्हा आपण काम करतात, तेव्हा आपल्याला काम, क्रोध आणि लोभपासून आपण मुक्ती मिळवून आपण हा भौतिक जगत सोडून आपण भगवंताचं शाश्वत धाम प्राप्त करू शकतो. असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, की जो मनुष्य नरकाचा या 3 द्वारातून सुटलेला आहे, तो आत्मसाक्षासाठी श्रीकर आहे. असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतं. इथे तुम्ही चित्रामध्येही बघू शकता. हे वेगवेगळे 5 टप्पे आहे.
नंतर आपण जसं आपण आध्यात्मिक जगा आपण भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपण आध्यात्मिक गुरुकडे त्यांचं ज्ञान घेतलं पाहिजे. नंतर आपण वेदांचा अध्ययन केला पाहिजे. नंतर तपस्या केली पाहिजे. नंतर आपण आपले इंद्रिय तृप्तीची भोग आहे त्याच्यावरती नियंत्रण आत्मसंयम केलं पाहिजे. आणि शेवटची आपण हे आध्यात्मिक ज्ञान घेतलं पाहिजे. तेव्हा आपण भगवान श्रीकृष्ण जे करून आपण पोहोचू शकतो. म्हणजे हे जे 5 टप्पे आहे, पहिले आपण भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपण एक आध्यात्मिक ज्ञान आध्यात्मिक गुरु म्हणजे कोण आहे? जो गुरु शिष्य परंपरामध्ये आहे, ज्यांना ज्ञान आहे, ज्याने सिद्ध केलेले आहे. आपण गुरु शिष्य परंपरा आता इस्कॉनमध्ये आता आपल्याकडे वेगवेगळे नमानुष्ठातेच प्रभू आहे. नंतर जयपताका स्वामी गुरु महाराज आहे. हे सर्व आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांचं आपण शरणे गेले पाहिजे. तेव्हा ते आपल्याला आत्मसाक्षासाठी आपल्याला ज्ञान देतात आणि त्या ज्ञानामुळे आपण वेगवेगळे हे टप्पे पूर्ण करून आपण भगवंताचे शाश्वत धाम आहे, भगवंताचे वृंद आहे, तिकडे पोहोचून आपण त्यांचं शाश्वत पार्षद म्हणून आपण तिकडे राहू शकतो. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवत म्हणतात, जो शास्त्र विधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो, त्याला सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त होत नाही. जसं मी काही वेळा सांगितलं, की आपण काम, क्रोध आणि लोभ याचा त्याग केला पाहिजे. म्हणून जेव्हा शास्त्रविधी म्हणजे शास्त्रामध्ये आपल्याला जे सांगितलंय, ते जेव्हा आपण त्याग करताय, शास्त्रामध्ये सांगितलंय, की आपण हे 4 गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे. जसं इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, की परस्त्रीय संबंध, नंतर मांसाहार, नंतर जुगार, नंतर हे मदिरापान हे सर्व आपण जर त्याग केला तर हे काय हे शास्त्रामध्ये कुठे हे सर्व लिहिले नाही की तुम्ही परस्त्रीचा उपभोग केला पाहिजे, तुम्ही जुगार खेळला पाहिजे, तुम्ही मांसाहार केला पाहिजे. हे कुठल्याही शास्त्रामध्ये लिहिले नाही. तर जेव्हा आपण शास्त्र विधीचा आपण विधीचा म्हणजे त्याच्या विरुद्ध आपण जेव्हा काम करतात तेव्हा काय होतं तर आपल्याला परमगती प्राप्त होत होत नाही. कारण हे सर्व आपण थोड्या थोड्या क्षणासाठी आपण सिद्धी भोगवतात. परंतु आपल्याला हे परम गती म्हणजे आपल्याला कुठे जायचं आहे? आपल्याला गोलकावृंद जायचं आहे. गोलकाधाम जे आहे, भगवंत शाश्वत धामचं आहे. त्याच्यासाठी आपण शास्त्रविधीचं पालन केलं पाहिजे. तेव्हाच आपण त्याची परमगती आणि त्याचं परमधाम आपण प्राप्त करू शकतात. जे परमधाम केव्हा प्राप्त करू शकतात? जेव्हा हे 4 नियम आहेत. जेव्हा आपण 4 नियमाचं आपण जेव्हा पालन केलं, तेव्हा आपण हे शाश्वत धाम प्राप्त करू शकतात. असा या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताने सांगायचा प्रयत्न केलाय. आणि जे असुर प्रवृत्तीचे लोक असतात, हे सर्व शास्त्राच्या विरुद्ध शास्त्रविधीचं ते पालन करत नाहीत. त्याचा त्याग करतात आणि ते कधी त्यांना सिद्धी आणि परमगती त्यांना कधीही प्राप्त होत नाही. असं या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताने सांगायचा प्रयत्न केले आहे. पुढे भगवान म्हणतात, म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधले भेद जाणले पाहिजे. अशी विधी-विधान जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. जसं आपण काही 9व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता, की जेव्हा भगवान श्रीकृष्ण जेव्हा 14 वर्षाचे होते, तेव्हा त्याने आपले मामा कंसाचा वध केला होता. त्यांनी जर त्याने आता त्या काळी काय होतं, की त्या राज्याचा जो राजा असतात, त्याचा त्याने जो कोण व्रत करतो, तो नेहमी तिकडचा राजा होऊन जातो. परंतु त्याने ते राज्य काय केलं, आपले जे नाना होतं उग्रसेन, त्यांना त्याने दिलं आणि ते कुठे गेले? आपले गुरु सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि त्याने ज्ञान घेतलं. तर इथे या श्लोकामध्ये भगवान हेच सांगायचा प्रयत्न आहे, की म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यामधला भेद जाणायला पाहिजे. तर आपण भौतिक जगामध्ये राहतो, तर आपणही एका आध्यात्मिक गुरु जो गुरु-शिष्य परंपरामध्ये येतो, त्यांच्या खाली गेला पाहिजे. त्यांच्या शरणी गेला पाहिजे आणि आपण त्यांना सेवा करून नंतर आपण त्यांचा प्रश्न केला पाहिजे. तेव्हा ते आपल्याला शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य म्हणजे ते भेद काय आहे आणि अशी विधी-विधान जाणून मनुष्य कर्म करा. म्हणजे कर्म कुठलं? तर निष्काम कर्म, ज्याच्यामध्ये फळाची अपेक्षा नसतात. जे फक्त भगवान श्री कृष्ण, विष्णूच्या प्रित्यर्पणे जेव्हा आपण कर्म करायचं, कसं करावे त्याचं जर आपण ध्यान घेतलं पाहिजे. जेणेकरून त्यांची क्रमशः उन्नती होईल. क्रमशः उन्नती म्हणजे आपण आपण ह्या ज्या मनुष्य लोक आहेत त्याच्यापेक्षा आपण चांगला असे विविध देवी-देवता नंतर आपण भगवंताचे शाश्वत पार्षद म्हणून आपण उन्नती करू शकतात. असा या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय. म्हणून आपण आध्यात्मिक गुरु जो गुरु-शिष्य परंपरामध्ये आलेला आहे, त्याचा शरणी गेलं पाहिजे आणि त्याच्याकडून ज्ञान घेऊन आपण कर्म कसं करावे त्याचं जर आपण ज्ञान घेतलं आणि तसं जर आपण कर्म केलं, तर निश्चितपणे आपला आत्मसाक्षात्कार होईल आणि आपली उन्नती होईल. असं या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
इथेच आपला हा 16वा अध्याय पूर्ण होतो.